आश्वासनं दिली जातात, फक्त चर्चा घडते। शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला असो अथवा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा विषय अद्याप सरकार हे त्याच्यावर निर्णय घेऊ शकले नाही। काय सांगणार? हे सरकार जनतेच्या प्रश्नावर पळ काढताना आपण सातत्यानं पाहतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 दिवसाच्या पहिले चर्चा संपली आणि आम्हाला अपेक्षित होतं की मुख्यमंत्री किंवा त्यांचे 2 उपमुख्यमंत्र्यांमधून कोणीतरी उत्तर देईल आणि ते सकारात्मक उत्तर देऊन अधिवेशन संपायच्या पहिलेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील, त्यांना मदत मिळेल असं आमची अपेक्षा होती। पण आता सरकार रोज पळ काढताना आपण पाहतोय। राज्यामध्ये मराठा ओबीसी वाद एक निर्माण करून ठेवण्याचं काम पण या सरकारने केलं। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाची भूमिकासुद्धा आज अडचणीत आलेली आहे। शाहू फुले आंबेडकर विचारधारेलाच मोठमाती देण्याचं पाप BJP प्रणीत सरकार करताना आपण पाहतोय। आपण आज हायकोर्टाचा जो निकाल आला की पुण्याच्या पोटनिवडणूक लोकसभेची का नाही झाली, निवडणूक आयोगावर त्यांनी ताशेरे ओढलेत। राज्यात एक प्रकारचं केंद्राच्या सरकारचा दबाव निवडणूक आयोगावर किती आहे याचा अंदाज आपल्याला त्या निमित्तानं समजायला काही दुसरा थर्मोमीटर लावायची गरज पडणार नाही। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 2 वर्षापासून लागल्या गेल्या नाहीत। महाराष्ट्रात प्रशासक आणि सरकार आणि त्या माध्यमातून जनतेच्या पैशाची मोठ्या प्रमाणात लूट सरकारच्या वतीनं केली जाते, हे पण आपण पाहतो आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात डेंगूपासून झालेले मृत्यू, पिण्याच्या पाण्याचं संकट, या सगळ्या गोष्टीचं आज आपण पाहतो आहे की पूर्ण राज्यच अस्तव्यस्त झालेलं आहे। जुनी पेन्शनच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय केला। सगळ्या ऑफिसेस ओसाट पडलेले आहेत। एकीकडे रस्त्यावर दंगल आणि कर्मचारीसुद्धा आज संपावर गेल्यामुळे राज्यच ठप्प झालेलं आहे। तर अशा या परिस्थितीमध्ये सरकार या सगळ्या गोष्टीकडून पळ काढताना आपण पाहतो आहे आणि यांना शेतकऱ्याचंही घेणं देणं नाही असं चित्र आपण पाहतो आहे। नाना, काल केंद्रीय पथक विदर्भामध्ये दाखल झालेलं होतं, केंद्रीय पाहणी पथक जे की दुष्काळाची पाहणी करणार होतं, अवकाळीची पाहणी करणार होतं। म्हणजे विदर्भातील फुलंब्री वगैरे परिसरामध्ये ते फिरलं। मात्र केवळ 4 गावांना 50 मिनिटात भेटी घेऊन हे पथक माघारी फिरलंय। हा धावता वेगवान आढावा संदर्भात आपला काय वाटतं? आम्हाला त्यांनी फिरावं की नाही फिरावं तो त्यांचा भाग आहे, पण मोठ कंपनीला हे काम पहिले फडणवीसनीच दिलेलं होतं। त्याला बाजूला सारून विदाऊट सगळे टेंडर न काढता या पद्धतीनं अडाणीला त्याच्यामध्ये आणणं हाच खऱ्या अर्थानं संशयाचं त्या ठिकाणी हे होते आहे। जी रेल्वेची जमीन अजूनपर्यंत संपादित झाली नाही, तर ही जमीन संपादित न करता यांनी या प्रकल्पाला मान्यता कशी दिली, असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून ही अडाणी धार्जनी आहे त्याच्यातून स्पष्ट होतं। कालचं अजित पवारांचं वक्तव्य आणि नंतर त्यांनी जी सर्वासर्व केली, आताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली। मात्र PhD संदर्भात मी थेट नरेंद्र मोदींना भेटणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। चांगलं, 2 PhD वाले भेटतील सोबत या निमित्तानं, त्यामुळे नरेंद्र मोदींना ते भेटतात आहेत आणि अजित पवारही PhD आहेत, मोदीजी पण PhD आहेत, अमित शहानी सांगितलेलं आहे। तर 2 PhD वाले भेटतील या निमित्त। त्यामुळे मूळ प्रश्न आहे की यांना, या तरुण पिढीला ना तुम्ही हाताला काम देत आहे, त्यांच्या अधिकाराच्या आधारावर त्यांना जे काही शिष्यवृत्ती पाहिजे ते दिली गेली पाहिजे, हे सगळे प्रश्न असताना तुम्ही PhD केली तर काय दिवे लावणार आहे का? अशा पद्धतीचं वक्तव्य, तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे माजलेलं सरकार करत असेल तर हे गंभीर बाब आहे। मुलंच आता ज्या प्रधानमंत्री जे सांगतात की पकोडे तला, नोकरी कशी मिळेल तुम्हाला, तर आता ते पकोडे तले या सगळ्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आहे की बेरोजगारी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जो महाराष्ट्रातला शिंदे नावाचा जो मुलगा, त्याच्या आईवडिलांनी जे इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की त्याच्या आईवडील सांगतात की तो नोकरीसाठी सातत्यानं प्रयत्न करत होता। लातूरच्या SPने सुद्धा त्या पद्धतीचं सांगितलं की तो पोलीस भरतीमध्ये सुद्धा अनेकदा त्यांनी प्रयत्न केलेत। मूळ प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या मूळ कारण आहे की बेरोजगारी, आणि ही सगळी मुलं, देशभरातली मुलं, त्याच्यात हे सगळं पुण्यातला एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला एक
हरियाणातल्या अशा वेगळ्या वेगळ्या राज्यातली आहेत. त्यामुळे ही बेरोजगारांची टीम पूर्ण देशामध्ये कशी जुळती आहे, तर हा एक प्रकारचा इशारा केंद्रातल्या मोदी सरकारला या तरुणांनी दिलेला आहे. त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही की त्यांनी कुदले म्हणून, त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. पण हे सगळ्या बेरोजगारीचा परिणाम आहे की आज पोरं, तरुण पिढी अशा पद्धतीची भूमिका घ्यायला पुढे जातात. वक्तव्य केलं, त्या वक्तव्याकडे आपण कसं पाहता की मंत्री एका सरकारमधील मंत्री या पद्धतीचं बोलतो? मंत्रीच समजा सुरक्षित नसेल या महाराष्ट्रामध्ये, तर या राज्यातली जनता सुरक्षित आहे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. ज्याप्रमाणे भुजबळांनी सांगितलं की ओबीसीवर हे सरकार अन्याय करते आहे, ओबीसीच्या लोकांना निधी देत नाही, हे पण भुजबळांनी सांगितलेलं आहे. ते मंत्री आहेत, मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत. त्यांचं वक्तव्य हे समजण्यासारखं आहे. एकीकडे सरकार मराठा आणि ओबीसीचा वाद निर्माण करतं आहे, एकीकडे धनगर आणि आदिवासीचा वाद निर्माण करत आहे. आणि या वादातून खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी आता पुढे यायला निघाल्यात. हे भाजपप्रणित जे सरकार आहे हे मराठ्यांच्या बाजूने नाही, हे ओबीसींच्या बाजूने नाही, हे ना धनगरांच्या बाजूने, ना आदिवासीच्या, ना शेड्यूल कास्टच्या लोकांच्या आणि भटक्या विमुक्त जातीच्या. हे सरकार स्वतःसाठी जगते आहे. अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. धारावी विकास प्रकल्पासंदर्भात सरकारची भूमिका ही अडाणी धार्जिणी आहे असं बोललं जातं. धारावी विकास हा फक्त अडाणीचा विकास करण्यासाठी केला जातो असंही म्हटलं जातं. या गोष्टीला आपण कसं घेता? बिलकुल वास्तव्य आहे, कारण की ज्या पद्धतीने ही टेंडर प्रक्रिया झालेली आहे तीच डाऊटफुल आहे. शेतकऱ्यांना मदतची गरज आहे. रोज एव्हरेजमध्ये 14 शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत आहे. हे काही महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. पण हे सरकार किती शेतकऱ्यांच्या यांना आत्महत्या पाहिजे? रोज आत्महत्या होत असताना हे सरकार गप्प बसलेलं आहे. ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे ती केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्रीय ते दुष्काळ पाहण्यासाठी आलेले कर्मचारी फिरलेत नाही फिरलेत, याचं काय सोर्स होतो काय? आज मी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बघत होतो की सगळे ओसाड पडलेले आहेत, शेतं पिकं नाहीशी झालेली आहेत, जमीनदोस्त झालेली आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहिल हा प्रश्न निर्माण होतात. लोकसभेच्या दालनामधून काल 3 तरुणांनी उड्या घेतल्या. संसदेची सुरक्षा वाऱ्यावर आहे. ते सरकार शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूरदार यांच्याविषयीच्या ज्या समस्या आहेत त्याविषयी आग्रही नाही. आणि दरम्यान हे सरकार हे माजलेलं असल्याचं वक्तव्य यावेळी नाना पटोले यांनी केलेलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नागपूर.